हॅपी इंडिपेंडेंट डे मावळी. ते बघ गाणी एवढी छान. भगत सिंग. मी आईच्या मोबाईल मध्ये शिकते माझी बंद. हॅलो गुड मॉर्निंग. ते ढग एवढे सुंदर दिसत ना, एकदम मौसम दिसते. असं डोंगर आहे मध्ये ढग, परत डोंगर ढग, असं खूप सीन भारी झालाय. माहिती का तो खूपच छान दिसत सुद्धा. आणि सर्वात प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आज उशिरा उठलो कारण का कोण शाळेत जाणार तर नाही आमच्या घरात. ऑफिसला बाबा ते गेले, मी आता उठली. आणि आज दही वड्यांचं भिजत घातलंय. दही वडे बनवायचे दिनेश जाणार आहे कळवायला, तर याच्या पाटील दही आणलं. 1 तास डाळ भिजली तरी पण होऊन जाते. मस्त डाळ भिजेल 1 तासाने, मग वाटून घेईल छानपैकी. आणि मग दही वड्याची आज रेसिपी बघतात कसे होतात ते पण करूया. फटाके पण लहान लहान मुलांनी रॅली काढलेली छान वाटत होतं. आणि गाणी पण मी सगळे पीस लावून घेतलं पैशावरची बघायचे. बघा सरसों भरोसे की तमन्ना आज हमारे आई टीव्ही बघतायत. मांजरी बघा आमची कशी जरीने तिला बॉक्स मध्ये, त्यांनी बघा कशी येऊन बसली. मस्त नजारा बघते बाहेरचा. दिलं ह्या बॉक्स मध्ये. अशी बसत नव्हते कधी, उठून पळायची. बघा कशी. रोडीच नाही, सॉरी, खतरो के खिलाडी. काय झालंय, मेन वाढवलं ना त्यांनी, ते वॅक्स वितळलेलं हातावर घ्यायचंय. हे बघा असा फॅमिली एक गेम ठेवला पाहिजे. गेले अशोपोत आयला रडते ती. गेली ढमी. पिल्लं इथे बॉक्स मध्ये, ही बघा कशी फिरते. पिल्लांना झोपवलं तिने, दाखवतो. पिल्लं झोपले, आणखी डोळे नाही उघडले. तर आज 7 दिवस होतील उद्या. झोपू देत त्यांनी. आम्ही रोडीच बघतोय. वाजलेत किती, 1:45. रवा भाजला एकदम असं हे नाही, फक्त मावशर काढायचं. रवा भाजून घेतलं. आता हे जे बनवणं आपण अप्प्यांसाठी तयारी झाली. ही तर लावला. आता ह्याच्या पोळे काढते. 5 वाजले, 2:15 वाजले. आणखी जेवणाचा पत्ता नाहीये. म्हणजे झालेला नाश्ता, कढी पण घेऊन जाते. शिरापर्यंत आमचं सगळं झालेलं. जेवण नाश्ता बिष्टा. मी कितीला गेला, 12 वाजता नाश्ता केला. तेव्हा आणला आधी भाजलं, म्हणजे इडली दिली, चटणी दिली, म्हणजे माझं होईपर्यंत. आणि नंतर मी जेवायला बसले, म्हणजे मी नाश्ता करायला बसले चहा चपाती. तेव्हा मग परत त्यांना मस्त गरम गरम चपातीचं लावून दिलं. भरलेलं होतं त्यांचं. चपातीला दुसरी कामं करून घेतली. मी कपडे उतरत आता तसला एक पोळा काढते. चण्याच्या पिठाचं सोडलं टाकते. वरण भात वगैरे देते. आता भांडी घासली. आणि परत मी तुम्हाला बोलली आता कारण आप्याचं करणार आहे. तर आप्याचं काय बोललात? दूध प्यायली, दूध चपाती ठेवलीये, चपाती ठेवलीये. आणि इथे आता आप्यांचं करते मी. आता नारळ फोडला. ही बघा कशी इकडे तिकडे फोडतात. कपडे सुकत घातलेले घातले, लगेच पाऊस येतो. बघ कशी उड्या मारते पिल्लांकडे. पिल्लं झोपली आहेत बछडे. जा लाड करते पिल्लांची किती जोरात. बळजबरी सुटवते त्यांना. चल झोप. आता झोपेल. झोप. आई तर आमचा कर्जत कसारा चालूच असतो मध्ये मध्ये. आणि ह्या आमच्या बछडी. चला तापले तापले तापल्याचे. किसायला घ्यायचं आहे ना, तेवढं सगळं लागेल.
1 वाटी खोबरं लागले. आता ती जिथे मी किसायला नाही. पोळा बनवलाय. पोळा मला नाही आवडत. लोकांना आवडतं दिनेशला आणि आईलाच. मला जास्त चण्याच्या पिठाचं नाही आवडत काय. भात पण झालं छान. ती झोपली आतमध्ये आणि आमच्या घरात पसारा बघा सगळीकडे कपडे लावून ठेवले. इथे पण काही जागा नाही होती. सुकतच नाही. आता फॅन लावते जरा. आई खोबरं किसायला घ्यायचंय ना. म्हणजे कंटाळवाने काम वाटतं. असं बसावं लागतं आणि मग कालचं दाखवलं हे बघा झालं ना. एक अर्धा नारळ घेतलं होतं. हा बघा आता ह्याच्यामध्ये ना गुळ टाकायचं. मिक्स करायचं. गुळ किंवा साखर पिसून आणि दूध टाकायचं. दिनेश दूध आहे तेव्हा टाकायचं. आम्ही खरं नारळाचं दूध टाकतो ह्याच्यामध्ये. पण आता आणि युट्यूब बघतात आणि आता मला बोलतात की त्यात हा फोडलेला नारळ आहे ना तसं टाकूया ह्याच्यात खोबरं आम्ही दूध टाकून करू. तर ऍक्च्युली मी आईला सांगितलं जी आपली पारंपरिक रेसिपी आहे तीच बरी वाटते. युट्यूबला तर भरपूर काय सांगतात. तर बघूया आता काय म्हणतात असं करूया. तर ठीक आहे. मला दूध करायला काही टाइम नाही लागणार. नाही पण एक दुधाची टेस्ट वेगळीच असते. जर तुम्ही आपले खाल्ला असेल तर त्याची टेस्ट एकदम भारी लागते. दुधाची म्हणजे नारळाच्या दुधाची सांगते मी. छान लागतं. दाखवते तुम्हाला काय टाकायचं. चारोळी वगैरे हे ते किशमिश म्हणजे बेदाणे टाकू शकता. काय पाहिजे ते सिंपल पण करू शकते. मला जेवढी सिंपल असते तेवढे आवडतं. मला ते चारोळी ते अजिबात नाही आवडत. बेदाणे ते ह्याच्यात फुटतात. ठीक आहे भाजी घेतली काय करायचं मग दाखवलं. लोक जाम चिक तयार केलाय. डाळ वाटायची आणि हा रवा पण मिक्स करायचा. दूध गरम करत ठेवूया आपण. ओव्हन लाईट. सकाळचे वाजले 5 आणि आता दही वड्याचं घेते वाटून आणि चिक तर काढलाय. त्या चिकाचं ठेवून चिक बनवून दे. रव्याचं गूळ टाकून घेते ह्याच्यात आणि दूध ठेवते टाकून. डीमार्ट मधून आणलेली पिशवी आहे गोवर्धन लाईट. स्वस्त पडतं माहितीये का. 30 रुपये वाजतात. 30 रुपये 2 पिशवी मागे. 2 पिशवी किती 90 रुपयाचे झाले. आणि कितीला 30 रुपयाला 30 रुपयाला मी कितीला आहे 1 लिटर. मला वाटतं माहिती नाही पण 30 रुपये वाजतात बघा. मी ते दूध तापत ठेवूया. आता हे वाटायला घेऊया आपण. घेतलं डाळ घेऊन घेतली. त्याच्यात पाणी नाही उठायचं. अशीच जळायची. असं बारीक केलं. झाला शिक तयार. एका चांगला मिळता घेतली. आणखी मला पुढे आज पहिला शनिवार आहे म्हणून आज ते खोबरं किसलेलं ते टाकलं ह्याच्यात आणि एवढं आपण एक ग्लास भरून रवा घेतलेला. त्याच्या अर्धा गूळ घेतला. म्हणजे एवढा असा गूळ घेतला. एवढा गूळ घेतला तो आता ह्याच्यात टाकला. आता बाकी काय नाही केलेलं. आता ह्याच्यात जरा गरम दूध टाकते. जास्त नाही थोडंसं. जास्त पण गरम नाही. कोमटच घ्यायचं आहे आपल्याला. तेवढं उशीर पण चालूच होतं. अच्छा चालेल मग ठीक आहे. तरी पण विरघळला होता. हा बोला. काम करते बाबा. बोला काय पाहिजे. काय कसं लावतात का पूर.
किसून टाकलेलं आणि जरासं मीठ टाकूया. थोडंसं टाकायचं आपलं नावाला जास्त. आता हे वाटून घेऊ, मिक्सर मध्ये टाकून वाटून घेऊ. बघूया कसं होतं. या आईने युट्यूबची रेसिपी बघितली आहे, काय तर करूया. बघूया वाटून घेऊ. आणि असं वाटण झालं तर थोडंसं खाऊया. परत दुसरं वाटून करायचं. जेवढं बारीक होतील तेवढं करायचं, एवढं पण काय हे नाही आता. पण आई ना मग आई चालतील चांगलं वाटून दिलं. आता हे पण तसंच वाटून घेऊया आपण. बाबा करतोय हे बघा. एवढं झालं. आता हिला ठेवतेच. आता आपल्याला नाश्त्याला दही वडे करायचे. आता हे नंतर ठेवून दही वड्यांसाठी दही बनवूया आधी. दाखवते मी कसं बनवायचं आणि ते बनवून फ्रीज मध्ये ठेवूया. आणि जे वड्याचं पीठ वाटलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून वडे काढायला घेऊया. बाकीचं दाखवते मी प्रोसेस पुढे काय काय करायचे. आता पण ताप्याचं ठेवलं मी साईडला, निवांतपणे ठेवलेलं आहे. त्याला रेस्ट करायला दिलंय. तो आपला नाश्ता आहे म्हणजे हे होऊन जाईल. जेवणाची तयारी होऊन नंतर आपण लास्टला करू. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आप्याची तयारी केली आहे सगळी. आणि भांडच नाही मला भेटत आहे. टाकीमध्ये ठेवलं असेल काढते. चला दही दाखवते त्यात काय टाकायचं. एक घेतलं अर्धा किलो दही, 50 रुपयाचं मिष्ट आणलं. त्यात साखर टाकते. आवडीनुसार टाका, मला किती कशी आवडते तशी. मी पण आता 4-5 चमचे टाकते. अंदाजे टाकले, तुम्ही पण अंदाजे टाका. ते मिक्स करते चांगलं फ्रीज मध्ये. आता ह्याच्यात जरासं पाणी होते का कुठे, एवढं पण घट्ट नाही करावं लागतं. थोडं सोडते मी. तो पण ते मिक्स करून उठलंय दही. आता ह्याच्यात पाणी उठून थोडंसं उठून फक्त एवढं ठीक आहे. आता आम्ही तिघेच जण तिघे नाही, 4 जण. आई बाबा त्याच्यात नंतर मग चाट मसाला वगैरे वरतून टाकायचा. मी ऍक्च्युली चाट मसाला लाल तिखट टाकते एवढं पाहिजे. जास्त तुम्ही पातळ नुसते कांद्याच्यात मोठी करते. आता ते जाऊ फ्रीज मध्ये. दही आणलेलं त्याच्यातून मी थोडंसं दही साईडला काढलंय. नेमकंच दही घेतलेलं आहे. शेवटी काय बाईचे गुणधर्म कुठे ना कुठेतरी बचत करणार. त्यासाठी दही थोडंसं काढून ठेवलंय. बाकीचं दह्याचं केलंय मी. एवढं भरलंय तरी बाकीला काही तेल वगैरे लावतो. आई बघतात, आई बोलतात तू काय काम नाही सांगत. आता ह्याला काय मी काम सांगणार, सांगा बरं. त्या आरामाला आल्यात का कामाला आल्यात. तर आता हे दही झालेले फ्रीज मध्ये ठेवते आणि वड्यांची तयारी करायला घेते. मग दाखवते नाही. हा वाटलं वाटून ठेवलं. हे दही आपलं साखर टाकून आता एक दाखवते तुम्हाला काय करायचं ते. पाणी घ्यायचं एका पातेल्यात आणि त्याच्यात हिंग टाकायचं. आता हिंग का टाकायचं, कारण का आपण खातोय उडदाच्या डाळीचे वडे. ते जास्त असं हेवी होतील, आपल्याला ऍसिडिटी होईल किंवा काय प्रॉब्लेम होईल. कोणाकोणाला होतो ना उलटीसारखं होईल किंवा डोकं धरेल. त्याच्यासाठी आपल्याला त्या पाण्यामध्ये हिंग टाकायचंय. ते पाणी साईडला ठेवायचं आणि वडे झाल्याबरोबर वडे त्या पाण्यात टाकायचे. त्याने मुरत ठेवायचे. नंतर पाणी काढायचं. मी दाखवेलच कसं काय ते. तर आता मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आता मी हिंग टाकते. दाखवते तुम्हाला. मी एवढं पाणी घेतलं. पाणी भरपूर घ्या आणि त्याच्यात एवढं एक चिमूटभर असं हिंग टाकता आणि स्टर करा. त्याच्यात मग मी वास पण येईल, सुगंध येईल. वास नाही, सुगंध येईल. ते असंच राहू देत. आता वडे तळले की ह्याच्यात आपल्याला टाकायचे. ओके. काही वाटलेली डाळ उडदाची आणि ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि आपण मस्त फेटूया. बघा फेटून फेटून असं सफेद दिसतं. मला कसं पिवळं वाटत होतं. फेटलं एक
आणि हे ना जरासं पाण्यात टाकून बघा आणि तो वरती आला ना बस खालं फेकू लागतं एक ह्याच्यात पाणी घेते वाटीमध्ये पाणी घेते लागतं जसं पाणी येईल ना पाण्यामध्ये हे बघा फ्लोटिंग दिसतं ना हे दिसतं की नाही वरती येते ते म्हणजे ते घालायचं ओके आता हे आपण करू शकतो वडी त्याच्या आधी मी एक मसाला करणार थोडी जिऱ्याची पावडर करणार हे घेते आता फेकले ठेवते साईडला ते करायला ठेवते धने आणि जिरे ॲड करून गरम करते आणि मग करायला ठेवूया पाठीमध्ये देते आपल्याला फक्त ते ह्यावरती भुरभुरायला त्याच्यासाठी आहे त्याच्यावर पावडर टाकली ना हे वडे परत जास्त नाही बघा इथं टाकते वाढली पावडर मध्ये त्याची भुरभुरायची तर मी जरा खाली करते तुम्हाला दिसेल कसं काय करते असं दिसेल तुम्हाला थोडा पसारा असं ऍडजस्ट आहे किचन कुठला आहे आणि मला जसं प्रोफेशनल रिझल्ट करतात तसं नाही बनवत तुम्हाला दाखवते माझं काय बघा एकदा फेकते मिळमध्ये तुमचे गोले शेळे होऊन जातील आपल्याला टाकायचे मीठ टाकलेले ह्याच्यात चवीनुसार मी सगळं अंदाजे तुम्हाला सांगते मी कुठलं मेजरमेंट नाही सांगत आहे तर तुम्हाला सगळं मीठ कसं लागतं काय कसं लागतं काही प्रॉब्लेम नाही एक छोटंसं टाकलं सुरीला घेऊया लाल होईल लाल करू दोष नाहीये खाली पाण्यात टाकून आपण दिवा ठेवत्या पातेल्या ठेवत्या पाणी निथळू द्यायचं तेल निथळू द्या
हिंगाच्या पाण्यात टाक. मला मुरत आपण टाकून दुसरा रेडी मध्ये गॅस 5 नंबर करू. वगैरे सांगते ना तो काम मी ते आतमधून शिजणार कच्चे भाकरी कापूरच नाही. ते बघायला झालं. दुसरी बॅच पण झाली अजून टाकून आपण तर पहिली बॅच काय म्हणजे फ्लावर दिसू टाइम नाही लागला पण टाइम पासून करणे हाताने ते काय नाही होणार. छुरी ते कापत नाही चौथीवाली ते कीर्ती खाल्ल्यावर काय मला दही बडे मोठे असतात छोटे छोटे हिंदुस्तान ते बघा ते भिजलेत आपण भिजलेत नाही असे ताबी आहेत आणि पावडीमध्ये टाकू आधी चिंता जास्त एकदम जोरात निघते त्याच्यात दही टाकायचं हे काय करायचं माहिती नंतर ह्याच्यात मी झाली मस्त शेवटची बॅच एवढे सगळे वगैरे पाण्यात मसाला वापरून टाकायला धन्याची पावडर हे सगळं रेडी केलेली आणि मस्त सजवली वडे मला असं कसं खूप आवडतं कांदा घालायला आवडतो सर्वांना म्हणजे असं चांगलं चांगलं बनतं सर्वांनी खाल्ल्यावर मी स्वतःहून खाल्ल्यासारखं वाटतं मागे घेते मी शेवटची बॅच पाण्यात टाकते काळा आहे कसं लग्न घ्यायचं तो बोलतो ना तो स्वतः तो विलन असतो ना त्याचा काका ते करायला घेतले भांडे ठेवलं आपल्याचं आता लगेच गरम होते लगेच गरम होतं काय सांगतो मला हे बिडाचं नाहीये ते आहे चला ते कोटिंगचे भांड बिडाचे भांड असतं त्यात आपलं एकदम छान निघतात मला माहिती जर असं तेल लावून घेऊया आपण ब्रश होता बटाट्याला तुला गेला मला माहिती असतं
टाकूया आपण. असं टाकायचं हे भरल्या यातला त्याच्यावर पाणी ठेवूया. थोडी दुनिया होते ते पके पलटी करूया. आता हे निर्लक्ष भांड आहे म्हणून म्हणजे ब्लॅक कलरचं कपडे होतं, पण जे पिढ्याचं असतं ते खूप गरम व्हायला टाइम लागतो, थंड व्हायला पण टाइम लागतो. त्याच्यामुळे ना पटापट निघतात. काय पटापट निघत नाही म्हणजे आतमधून शिस्त काय होते काय ते लगेच काय पण येते. काय चाललंय त्याच्यामध्ये आणि त्या ऑरेंज यायला पाहिजे ना, एकवाला ऑरेंज. माझे बाबा जेव्हा आले होते रिटायर्ड झाले महानगरपालिकेमध्ये राहिले. महानगरपालिका मस्त झाले. मी आईच्या मोबाईलमध्ये शिकतो, माझे नंबर फोन झाले. आईच्या मोबाईलमध्ये मस्त येतोय असे झाले छानपैकी. औच सगळीकडे बस चटके लागतात आज जास्त तेल नाही ना. मस्त त्याला म्हणतात पेल. आपण आपले खाऊया. मस्त झाले कसे झाले ते असे यशला आवडतं. ते काय झालं माहिती मध्ये येतं जास्त जॉळ लागतो म्हणून ते काय झाले पण साईडला परफेक्ट झाले. तर असे झालेले आहे. आला म्हणतात आप्पे. त्रेने आप्पे झालेले आहेत आणि झालं आज खूप झालं. टीव्ही वगैरे बघत बसले सगळेजण. दिवेशला पण खूप झाला. बाबा पण टीव्ही बघतात आराम करतात सगळेजण. आज आईच्या मोबाईलमध्ये शूट करतात. माझी मेमरी झाली खूप. मला हसायला पण बरं वाटतंय का?